टॉस जीता साउथ क्रिकेटर्स केरिम टीम ने और पहले फील्डिंग करने का फैसला जो कि किया है। प्रारंभिक जोड़ी क्रिएटिव सर्कल पेरनेम की ओर से प्रजय और सरफराज, ये जोड़ी सरफराज उर्फ चप्पू, ये भाई जोड़ी जो है सरफराज की काफी विकी पंडित गेंदबाजी के मोर्चे पर अच्छी गेंद यॉर्कर लेग की गेंद, इसे सम्मान कर दिया, हल्के हाथों से खेल दिया। चप्पू भी अच्छे बल्लेबाज और इस विकी पंडित के बारे में अगर कहा जाए तो सिंधुदुर्ग जिले में ज्यादातर जितने प्रीमियर लीग होते हैं 80% प्रीमियर लीग में इसका सहभाग रहता है। बाहर निकले थे, सफल होकर खेलना चाहते थे, चांस थोड़ा सा बदलना चाह रहे थे, कवर के ऊपर से खेलने की कोशिश, लेकिन ये चतुर गेंदबाज, होशियार गेंदबाज विकी पंडित, शानदार गेंदबाजी, मेडन डिलीवरी। सरफराज उर्फ चप्पू तगड़े बल्लेबाज और इस बार बड़ा शॉट, तगड़ा शॉट, गेंद वन बाउंस चली जाती हुई सीमा रेखा पार, 4 रन के लिए एक तगड़ा शॉट निकला चप्पू के बल्ले से, इसलिए जाना जाता है चप्पू। मुख्तार कादरी के छत्र छाया में ये एक बेहतरीन उभरते हुए खिलाड़ी और ढेर सारा क्रिकेट का अनुभव इनके कंधों के ऊपर और ढेर सारे प्रतियोगिता में मैन ऑफ द सीरीज का किताब जिनके नाम के ऊपर, वही चप्पू और विकेट के पीछे द लीजेंड टेनिस बॉल प्लेयर जो कि संजय नागवेकर, एक अनुभव और एक युवा। फिर एक बार खेलना चाहते थे, बड़ा शॉट शायद बल्ले को लगी थी, मौका था एक यहां पर, लेकिन चूंकि इतना आसान नहीं रहता इतनी तेज गेंद के ऊपर लगभग विकेटों को चिपक कर विकेट कीपिंग करना, लेकिन तारीफ करनी होगी संजू की, वहां पर एक शानदार विकेट कीपिंग का दायित्व, मौका जरूर मिला है सरफराज को। और इस बार लाजवाब कवर के ऊपर से फिर एक बार वन बाउंस जाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, दूसरा चौका चप्पू के बल्ले से निकलता हुआ, शानदार चौका। अक्सर कहा जाता है चप्पू का जब बल्ला चलता है रन बनते नहीं, बहते हुए नजर आते हैं, और इस मैदान के ऊपर कई पारियां इनके हमने देखी, कई पारियां कामपल के मैदान के ऊपर देखी, एक पारी हमने सांगेम के मैदान के ऊपर देखी, संजीवनी शुगर फैक्ट्री मैदान के ऊपर लगातार 3 बार मैन ऑफ द सीरीज का हकदार रहा है सरफराज। ओ ये बेहतरीन गेंद पूरी तरह से पस्त कर दिया था बल्लेबाज को, और यहां पर 2 चौके जरूर निकले इस पावर प्ले के ओवर में, यानी कि पहला ओवर समाप्त 8 रन बगैर किसी नुकसान पर। यह शुरुआत है देखी जाए क्रिएटिव सर्कल पेरनेम टीम की साई क्रिकेटर्स केरिम के खिलाफ खेलते हुए। टॉस हारा और पहले बल्लेबाजी का निमंत्रण स्वीकार करते हुए प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर प्रजय और सरफराज। दोनों टीमों के स्क्वाड के बारे में कहा जाए तो ओवरसीज प्लेयर है केरिम टीम में अमेय घाटवाल, विशाल पंडित और स्वप्नेश वेब। तो क्रिएटिव सर्कल पहले में सरफराज, नवाज, अब्दुल सलाम और चरण परब, ये 3 है ओवरसीज प्लेयर, लेकिन 2 ही खिलाड़ी ओवरसीज प्लेयर जो कि खेलने को मिलेंगे। एक एक्स्ट्रा खिलाड़ी हर एक टीम में ओवरसीज के रूप में मौजूद। और 6 नंबर की जर्सी जो कि पहने हुए आपको दिखाई दे रहे प्रजय। रिवर्स अटैम्प्ट, ये देखिए इस गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। एक सिरे से बल्लेबाजी सरफराज ऊपर चप्पू की, दूसरे सिरे से उसके नक्शे कदम के ऊपर एक शानदार बल्लेबाजी करता हुआ प्रजय इस मैदान पर। निखिल की गेंदबाजी का सामना करते हुए निखिल गड़ेकर ये गेंदबाज,
ऑलराउंडर खिलाड़ी है, लेकिन इसका स्वागत इस चौके के साथ कर दिया है। ऐसे शॉट अब काफी देखने को मिलते हैं। और ये ब्लॉकर में डाली होती यॉर्कर लेंथ की गेंद चॉप कर दिया वहीं पर। पॉइंट वाले खिलाड़ी जब तक उसको फील्ड करते हैं, एक सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए सिंगल के बदले टोटल में बदलाव, टोटल जो कि पहुंचा 13 रन बगैर किसी नुकसान पर। शुरुआत अच्छी मानी जाएगी यहाँ पर क्रिएटिव सर्कल पेयर नेम के लिए। पहले ओवर में निकले 8 रन, अब तक इस ओवर में निकले 5 रन। अगर दोनों टीमों की बात की जाए, तगड़ी टीम दोनों टीमों के बीच में है, और जो कि आइकॉन खिलाड़ी है पेयर नेम टीम के 900 कशाकर, और जो कि अभिषेक शिरगांवकर है केरिम के। और इस बार शायद बड़ा शॉट लगाना चाह रहे थे, लेकिन ऊपर उठे नहीं और दूसरे के लिए पलटे। थ्रो उतना सटीक नहीं, 2 रन आसानी के साथ मुकम्मल। अभी जब तक थ्रो करे और इन 2 रन के बदले टोटल में बदलाव, टोटल पहुंचा अब जो कि 15 रन बगैर किसी नुकसान पर। एक अच्छा माहौल इस प्रीमियर लीग के माध्यम से इस सुरेश रैना ग्राउंड के ऊपर निरंतर 9 दिन क्रिकेट का रण संग्राम इस मैदान के ऊपर आपको देखने को मिलेगा। कल वुमेन्स क्रिकेट इस मैदान पर। इस बार घुटना टेक कर खेलने की कोशिश, लेकिन तेज थी गेंद, ऑफ स्टंप से बाहर थे। बल्लेबाज से दूर करना गेंद को मुनासिब समझा। जानते हैं गेंद इनके बल्ले के रेंज में अगर आ जाए तो इस बड़े शॉट खेल लेते हैं। एक तकनीकी भरी, एक अच्छी सोच भरी गेंदबाजी निखिल गड़ेकर के आपको नजर आती हुई मैदान पर। सरफराज उर्फ चप्पो, और बड़ा शॉट, तगड़ा शॉट, सफल हो चुके थे। ऑफ स्टंप से बाहर जगह बनाया, रन मिला और गेंद को भेज दिया मिडान के सर के ऊपर से 6 रन के लिए। चप्पो के बल्ले से निकलता हुआ एक शानदार स्ट्रोक और छक्के के साथ टोटल में बदलाव। टोटल अब पहुंचा जो कि 21 रन, 21 विदाउट लॉस, सेकंड और इन प्रोग्रेस। अब बातचीत कर रहे संजीव नागवेकर अपने अनुभव का पूरे इस्तेमाल करते हुए। शायद गेंदबाज को कुछ कान मंत्रणा दी होगी इस मैदान पर, किस तरह से गेंदबाजी की जा रही है। एक कवर वाले खिलाड़ी को अंदर बुलाया गया है, मिडान के ऊपर एक खिलाड़ी को भेजा गया है, क्योंकि पावर प्ले के पहले 2 ओवर में आपको 2 खिलाड़ी मात्र 30 घेरे के बाहर रखने की अनुमति मिलती है। इस बार हटकर खेलना चाहते थे, फिर एक बार सफल हो चुके थे, ऑफ स्टंप से बाहर थे, मिड विकेट के ऊपर से खेलना चाह रहे थे। साथ साथ दूसरा ओवर समाप्त, 2 ओवरों का खेल समाप्त। इस ओवर में निकले 13 रन, और जो कि 2 ओवरों का खेल समाप्त, 21 रन स्कोरबोर्ड पर बगैर किसी नुकसान पर। मैदाची गुरी ही सगळ्या ठिकाणा चुदी, दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा गाजू दे, हारायला ते करू दे, युवा शक्ती जागू दे, सळसळता करणे रंगत अस्मिताय जागू दे। ट्रॉफी चलिया पुढे, दीपक भाऊ चलिया पुढे, आमचं एकवट एकूच जाप, गोयचे नाव वैर का चल या पुढे। आमचं दीपक ट्रॉफी आमचं दीपक कितो आनंद झाला, जोय 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 वाटार फुलला, शबय 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 नाचय नाचय नाचय। गेंदबाजी में पहला बदलाव और गेंदबाजी के लिए गिरीश आपको नजर आते हुए। सावधा करेंगे प्रजय, और इस बार हल्के से खेलना चाहते थे, तो शायद पेडल स्विप के सारे खेलने के लिए दिल स्कूप लगाना चाह रहे थे, लेकिन गेंद बल्ले के ऊपर उस तरह से आई नहीं। सीधी छोटी गेंद थी, शायद स्लोअर वन थी, और जिसके चलते वो टाइम नहीं कर पाए। 1 रन मात्र मिला, 1 रन के साथ 22 रन टोटल स्कोर बोर्ड पर। अब चप्पू स्ट्राइक पर और साथ दे गिरीश ताकर।
अच्छी गेंद और कर लेंगे यहाँ पर, गेंद ऊपर से नीचे लेते, पहला रन पूरा कर दिया, दूसरे के लिए पलटे, गेंदबाज जब तक जाए तब तक 2 रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए शायद तीसरा रन लेना चाहते थे, देखा जैसे गेंद हाथ में है रुकी हुई। 2 रन और 2 रन के बदला टोटल में बदलाव, टोटल पहुंचा 24 रन 24। चप्पू जो ये खिलाड़ी ऐसा है, फील्डर को बिजी रखता है, स्कोरर को बिजी रखता है और हमेशा चुस्त रहता है मैदान पर। और बड़ा शॉट, गेंद तो लगभग जाएगी सीमा रेखा के बाहर, ये खोद कर निकाला हुआ स्ट्रोक, जगह बनाई खुद के लिए, उसके बाद गेंद की लंबाई को भापा और गेंद को भेज दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन के लिए। चप्पू के बल्ले से निकलता हुआ दूसरा छक्का और टोटल अब पहुंचा जो कि 30 रन बगैर किसी नुकसान पर। ताबड़तोड़ साझेदारी नजर आ रही दोनों बल्लेबाजों के बीच में। इस बार फुल टॉस दिले, फाइन लेग की दिशा से गेंद सीमा रेखा के बाहर जाते हुए 4 रन के लिए। 2 गेंदों के ऊपर 2 बड़े शॉट, इसके पहले गेंद के ऊपर छक्का, उसके बाद छोटी गेंद, गेंद में ताकत नहीं थी, स्पीड नहीं था और आसानी के साथ सिर्फ सहलाया फिसलाया, गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। टोटल पहुंचा 34 रन। अब्दुल सलाम की काफी आवाज आ रही है हमारे कानों तक। अनोखे अंदाज में बैकफुट पर चले गए, हल्के हाथों से खेल दिया, पहला रन पूरा, दूसरे के लिए पलटे, बेहतर रनिंग बिटवीन द विकेट, क्या रनिंग बिटवीन द विकेट, बेहतर रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन के साथ टोटल अब जो कि 36 रन। अब्दुल सलाम, आपने तो मुझे उड़पी की याद दिलाई इस भाषा से। अच्छी गेंद, फिर एक बार कलाई के सारे खेल दिया, इसको लेग अंपायर के बगल में से शायद इस बार सिंगल ही लेंगे, साथ साथ स्ट्राइक अपने पास रखने के लिए सिंगल लिया और समाप्त होता हुआ तीसरा। चलिया पुढे दीपक भाऊ, चलिया पुढे आमचं एकूण जाप, तुझे नाव सिद्ध तुझी जिकोरी, खेळ कला फुलुदी, गावचे राजा कसले संगळ एक चारान तोडदी, युवा शक्ती ही आमची फटी कशी नासारखी, चलिया पुढे चांगला वाटार घालुदी। मैदाची गुरी ही सगळ्या ठिकाणा चुदी, दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा घालुदी, हरायला ते करुदी, युवा शक्ती जागुदी, सळसळता करणे रगत अस्मिताय जागुदी। ट्रॉफी चलिया पुढे दीपक भाऊ, चलिया पुढे आमचं एकूण जाप, गोयचे नाव वैर का। ये जानते इस मैदान के ऊपर कितने रन बनाना आसान रहेगा, कितने रनों का टारगेट अचीव करना आसान रहेगा, और संजू नागवेकर भी इस सोच के साथ ही यहाँ पर गेंदबाजी में परिवर्तन बारंबार करते हुए नजर आ रहे हैं। थोड़ी सी फील्डिंग में सजावट कर रहे हैं और जानते हैं एक ब्रेक थ्रू की बेहद आवश्यकता उनके टीम के लिए। और इस बार उठा दिया, खोद कर निकाले हुए गेंद, बैकफुट पर चले गए, एक शानदार स्ट्रोक, मिडल के सर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया स्ट्रोक और इसलिए जाने जाते हैं ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए चप्पू। छक्के के साथ टोटल अब पहुंचा 43 रन। और जब पहली गेंद के ऊपर छक्का लगता है थोड़े से दबाव में गेंदबाज आ जाते हैं, और इस साल तो ये चप्पू काफी अच्छे फॉर्म में नजर आ रहे हैं। काफी ढेर सारा क्रिकेट खेला है, वास्को से लेके पंजिम तक,
और शायद अब्दुल सलाम पूरा इतिहास लेके आए उनका। और अब्दुल सलाम बाहर से उनके लिए कुछ बातचीत करते हुए और उनकी बात सुनकर बल्लेबाजी करता हुआ ये खिलाड़ी। चप्पू की बात की जाए तो पूरी श्रृंखला उनके इर्द गिर्द, और फिर एक बार घूमकर खेलना चाहते थे शायद मिड विकेट के ऊपर से, लेकिन गेंद ऊपर उठी नहीं, एक सिंगल मात्र निकलेगा। और ऐसी गेंदबाजी की अपेक्षा जो कि केरिम साई क्रिकेटर्स कर रहे होंगे, उनके कप्तान कर रहे होंगे। खेमा काफी चुप है क्योंकि रन बन रहे हैं काफी तेजी के साथ और उन रनों को अंकुश लगाने की कोशिश होगी। प्रजय और चप्पू के ये काफी अच्छी साझेदारी अपनी टीम के लिए इस मैदान पर। निखिल गडेकर इस बार सामना करेंगे प्रजय उनकी गेंदबाजी का, और इस बार खेलना चाहते थे, ये हार आखिरी कर दी। जहां दिल स्कोप का एक स्ट्रोक लगाना चाह रहे थे लेकिन गेंद बल्ले के ऊपरी हिस्से से लगी और एक शानदार कैच वहां पर ले लिया गया और पहले विकेट का पतन 44 रन के ऊपर ये विकेट गिरती हुई। साझेदारी 44 रन के पहले विकेट के लिए और जो ब्रेक थ्रू चाहिए था वो मिलता हुआ यहां पर साई क्रिकेटर्स केरिम टीम को। नए बल्लेबाज मैदान के अंदर 900 कशा कर जाते हुए, ये भी तगड़े शॉट खेलते हैं, बहुत बड़े ऊंचे ऊंचे शॉट खेलते, आइकॉन प्लेयर है इस टीम के। सामना करेंगे चप्पू, और यॉर्कर लेग की गेंद इस बार अपील जोरदार की रही थी और बल्ले को लगकर उसके बाद पैरों के ऊपर, और अंपायर की निगाहें काफी तीक्ष्ण वहां पर, इसलिए बचे। बल्ले को लगी उसके बाद जो कि पैरों के ऊपर, इसलिए बचे यहां पर चप्पू। लेकिन गेंदबाज की तारीफ करनी होगी, अच्छी गेंदबाजी। फिर एक बार निखिल, इस बार आड़े बल्ले के साथ खेला हुआ मिड विकेट मिडान की दिशा में, खिलाड़ी वहां पर आए, थोड़ी सी मिस फील्डिंग हो गई, एक ही रन 900 दूसरा लेना चाह रहे थे लेकिन एक ही रन वहां पर और सिंगल के साथ टोटल अब आगे बढ़ता हुआ जो कि 45 रन, 45 लॉस ऑफ 1 विकेट। गेंद थोड़ी सी बदली जा रही है, शायद वो जो बड़ा शॉट लगाया था चप्पू ने मिडान के सर के ऊपर से इस ओवर की पहली गेंद के ऊपर, वो गेंद अब तक वापस आई रही है शायद। जैसे गेंद मिली देखिए क्या उत्साह यहां पर उमड़ आया। फोर्टी 45 रन।
ओ बड़ा शॉट लगाना चाह रहे थे, टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकली मिडन डिलीवरी के साथ और समाप्त होता हुआ चौथा, यानी कि आधे ओवरों का खेल समाप्त और 45 रन टोटल स्कोर बोर्ड पर। अभी भी 24 गेंदों का खेल है बाकी और चप्पू अभी भी मैदान के बीच में बल्लेबाजी कर रहा है। अब तक 3 छक्के उनके बल्ले से निकले हैं। 24 गेंदों में कितने रन बना पाएंगे? कल यहां पर इस मैदान के ऊपर सर्वश्रेष्ठ टोटल बना था 107 रनों का। क्या वहां पर वह उसी नक्शे कदम के ऊपर ये भी मुकाबला चला जाएगा? क्या कुछ चमत्कार दिखा पाएगी साई क्रिकेटर्स केरीम की टीम और झटपट विकेट चटका कर कम टोटल को यहां पर रोकने में कोशिश करेंगे, या क्रिएटिव सर्कल पेंडियम की बल्लेबाजी जोर शोर से फिर एक बार शुरू हो जाएगी? ये बताने के लिए फिर एक बार आमंत्रित करता हूं समीर पांडे को और मैं इस इनिंग से आप सभी से विदा लेता हूं। धन्यवाद। गोलंदाज मयूर तर स्ट्राईकला फलंदाज चप्पू. चेंडूची गती पाहतोय, जी भली मोठी दरार पॉइंट क्षेत्रात ती कदाचित भरून काढावी हा इरादा चप्पूचा असफल ठरतोय, कारण गोलंदाज डावखुऱ्याचा शेल्डर, त्यामुळे चेंडूचा टप्पा पडल्यानंतर हा साहजिकच बाहेरच्या दिशेनं चेंडू हा जातोय अर्थातच गोलंदाज मयूरचा. पर एकदा मयूर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. आखूड टप्प्याचा खराब चेंडू, चेंडूला दिशा दिली जाते ती फाईनली क्षेत्ररक्षण सुरेख होते. थोडीशी खराब फेक झाली होती, मात्र संजय व त्याचा साथीदार या द्वयींकडनं आपल्या संघाला एकेरी धावेंचं नुकसान होणार नाही याची दक्षता घेत केलेली कामगिरी नाममात्र एकेरी धावेवर समाधान मानण्यास भाग पाडता येते. फलंदाजी करणाऱ्या या ठिकाणी क्रिएटिव्ह सर्कल पेंडम क्रिकेट संघाला एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 46वा 46 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. फटका नवसूच्या बॅट मधनं मात्र चेंडूच्या खाली बहुधा अक्षय घाटवळ आपल्या अनुभवाचा वापर करतोय. एक फ्लॅट असा फटका, मात्र त्याहूनही वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट क्षेत्रात आपण पाहतोय आणि मैदानावर गेलेला उंच पुरा नवसो हा मात्र काहीशी निराशजनक कामगिरी करतोय. स्वतःचा भोपळाही फोडू शकत नाही व आल्या पावली तो माघारी जातोय. 0 धावेवर 2 गडी बाद 46 धावा बाद होऊन या ठिकाणी नवसो मैदानाच्या बाहेर व त्याची जागा करण्यासाठी अनुभवी असा खेळाडू अब्दुल याची वर्णी लागते ती क्रिएटिव्ह सर्कल पेंडम क्रिकेट संघाच्या वतीनं. एकापासून चप्पू आक्रमक फटकेबाजी करतोय. आपल्या संघासाठी जास्तीत जास्त भरीव योगदान मी देईन व का मला आयकॉन खेळाडू संबोधलं जातं, का मला गोवा राज्यातील एक दर्जेदार खेळाडू म्हणून संबोधलं जातो व का मी अनेक स्पर्धांमध्ये वैयक्तिक पारितोषिकाचा मानकरी ठरलोय हे ठामपणे सिद्ध करताना दिसतोय. ऐतिहासिक अशा सुरेश रैना मैदानावर तो मनमुराद फटकेबाजी करून तर त्या चप्पूला आवर घालण्यासाठी संजय नागवेकर आणि त्याचे साथीदार हे सापळा रचताना या मैदानावर दिसत आहेत. मयूरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, सुरेख असा फटका व कोणतीही संधी क्षेत्ररक्षकाला न देता डीप कव्हर पॉइंट सीमाच्या पलीकडे चेंडू जातोय तो चौकारासाठी. कव्हर ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका चप्पूच्या बॅट मधनं निघतोय. चेंडूची गती पाहतोय, चेंडूचा टप्पा ओळखतोय, स्वतःसाठी जागा निर्माण करतोय व बॅक फुटला येऊन ज्या ठिकाणी कोणतेही क्षेत्ररक्षक योजना सज्ज केली नव्हती त्या ठिकाणी चौकार हा चप्पू याच्या बॅट मधनं जात 4 धावांनी अर्धशतक धावफलकावर. हे क्रिएटिव्ह सर्कल पेंडम क्रिकेट संघाचं 50 धावा धावफलकावर. या 2 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक हे प्रगतीपथावर. डिपेक्सच्या कव्हरला एक खेळाडू आपण पाहतोय. परदा मयूर सज्ज. याही वेळी चेंडू बॅक फुटला जातोय. सुरेख असा फटका कव्हर ड्राईव्हचा, मात्र जो सापळा रचला गेला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रचना सजवली गेली अशा अभि याच्या दिशेनं चेंडूचं मार्गक्रमण. त्यामुळे चप्पूच्या खाती नाममात्र एकेरी धाव, ज्या एकेरी धावेने सांघिक 51 धावा धावफलकावर. ह्या क्रिएटिव्ह सर्कल पेंडम क्रिकेट संघाच्या नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना
निर्धारित 8 षटकांचा सामना. कालच्या दिवशी 107 ही या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या ही नोंदवली गेली व कदाचित आजच्या दिवशी त्या धावांचा विक्रम मोडण्यात येईल अशी अपेक्षा वर्तवली जाते, कारण गोवा राज्यातील तगड्या फलंदाजांचा समावेश आजच्या दिवशी साखळी फेरीमध्ये हा समाविष्ट झालेला दिसतोय. मयूर सज्ज, समोर आहे तो फलंदाज अब्दुल. ओव्हरपिच चेंडू, फटका निश्चितपणे सुरेख होता, मात्र क्षेत्ररक्षक रोहितला सजावली होती त्या विशालच्या दिशेने चेंडू जातोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह सफलता प्राप्त करणाऱ्या प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना विशेष मोठे फटके मारू न देणारं असं यशस्वी षटक गोलंदाज डावखुऱ्याचा मयूर याचं समाप्त. 5 षटकांचा कोटा हा पूर्ण होतोय. निर्धारित 8 षटकांच्या सामन्यातील व 5 षटकांमध्ये चाल या पुढे. आमचं दीपक ट्रॉफी आमचं दीपक कितो आनंद झाला. जोय 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 वाटार फुलला. शबय 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 नाचे 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 नाचे. ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ, चल या पुढे आमचं एक वोट एकूण जाप. तुमचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी. गावचे रायला कसले संघटक चालान तोडदी. युवा शक्त ही आमची फटी कशी नासारखी. चलिया पुढे चावला वाटार घातुदी. मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी. दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा गाजूदी. हारायला ते करू दी, युवा शक्ती जागू दी. सळसळता करणे रंगत अस्मिताळे जागू दी. ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ, चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप. गोयचे नाव वैर का. चाल या पुढे. आमचं दीपक ट्रॉफी आमचं दीपक. कितो आनंद झाला. जोय 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 वाटार फुलला. शबय 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 नाचे 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 नाचे. ट्रॉफी चल या पुढे. चप्पूच्या बॅट मधनं निघतायत ज्या षटकांना धावसंख्या परावर्तित होते ती 57 धावा धावफलकावर. आणि आता आपण ज्या टाळ्या ऐकतोय त्या अर्धशतकासाठी, वैयक्तिक अर्धशतकासाठी, ते अर्थातच सरफराज उर्फ चप्पू याच्या वैयक्तिक 50 धावांवर तो खेळताना दिसतोय. चेंडू टोलवला होता, एकेरी धाव घेण्यासाठी चप्पू पुढे सरसावला होता. कदाचित मयूरकडनं क्षेत्ररक्षण घेऊन चेंडूची तत्परतेने फेक झाली असती तर काहीशा अडचणीत येऊ शकला असता तो सरफराज. मात्र दैव साथ देते सरफराजला, दैव साथ देते ते क्रिएटिव्ह सर्कल स्पेंडियम क्रिकेट संघाला. 58 धावा सांघिक. या 58 धावांमध्ये तब्बल 51 धावांचा सिंहाचा वाटा हा सरफराज उर्फ चप्पू याचा. चेंडूला दिशा दिली जाते. 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर निघालेला चेंडू हा निश्चितपणे डीप थर्मॅन सीमारेषेला गवसणी घालतोय. 4 धावा या अब्दुलच्या बॅट मधनं निघतायत. चौकारानं धावगती पुढे सरकते ती 61 धावा. ध्रुव षटक म्हणजे धावांचा पाऊस हा अपेक्षित, खास करून चप्पू जो अर्धशतकी मजल मारतोय या सामन्यामध्ये, त्यामुळे त्याची नजर ही चेंडूवर बसलेली. 62 धावा म्हणजे 62 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स, 6 इन प्रोग्रेस. धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. विकी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज.
सुरेख असा फटका, परत एकदा चेंडू सीमारेषा निश्चितपणे पार करतोय. ध्रुव षटक जे पोषक षटक म्हणून फलंदाजी करणाऱ्या संघासाठी ओळखलं जातं. या षटकामध्ये फलंदाज दगा देत नाहीत, गोलंदाजांवर तुटून पडतायत. 2 षटकार 1 चौकार या षटकात निघतोय. एकंदर धावा धावफलकावर 68 धावा. बहुधा या ठिकाणी षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो विकी पंडित, तर समोर आहे फलंदाज तो अब्दुल. 68 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 68 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ज्या चेंडूवर कोणतंही उत्तर या ठिकाणी फलंदाजासाठी नव्हतं. सन्मान देण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. 68 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आम्ही प्रत्येक चेंडू मागे धावा सांगतोय, त्यामुळे कृपया फलंदाजाने वारंवार या ठिकाणी धावफलकाकडे सूचना करू नये, कारण 2 ते 3 चेंडू नंतर या ठिकाणी प्रत्येक वेळी धावफलक काय आहे हे गणित आपल्या समोर मांडलं जातंय. कृपया आपण आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक 2 ते 3 चेंडूंच्या अवधीनंतर या ठिकाणी धावा किती झाल्या आहेत हे आम्ही सांगतोय, आणि तेच वृत्तांत यापुढेही आपण आपल्या समोर आम्ही सादर करू. त्यामुळे धावांची आपण चिंता करू नये. 68 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर द कंप्लीशन ऑफ 6 ओव्हर. ओनली 12 डिलिव्हरीज रिमेनिंग ऑफ दिस इनिंग. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका. स्वतः गोलंदाज मयूर या ठिकाणी चेंडू अडवतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. 68 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 68 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. ओनली 11 डिलिव्हरीज रिमेनिंग ऑफ दिस इनिंग. 11 चेंडूंचा नाममात्र खेळ बाकी. 68 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. उंचपुरा असा डावखुराचा शेलदार गोलंदाज मयूर आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो तो पंचांच्या उजव्या हाताकडनं. टप्प्याचा चेंडू, हुकचा फटका मारण्याचा प्रयत्न. अक्षय घाटोळे यानं एक हाती खेळ टिपण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अखेर हा प्रयत्नच राहतोय. अपेक्षा होती कदाचित या चेंडूला झेलात तो परावर्तित करेल, मात्र चेंडू निसटतोय. 6 धावा मिळत आहेत. ऐन मोक्याच्या क्षणी या ठिकाणी सरफराज उर्फ चप्पूची बॅट तळपतोय. धावांचा पाऊस त्याच्या बॅट मधनं पडतोय व हाच त्यांचा धावांचा पाऊस हा सांघिक धावसंख्या वाढवण्यास मदत करतोय. 74 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 74 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख असा फटका, स्ट्रेट चा फटका. चेंडू डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. यावेळी मात्र एकेरी धाव निघेल. दुसरी धावेची कोणतीही संधी या ठिकाणी नाही, कारण फेक अचूक येते ती गोलंदाजाच्या दिशेनं. ज्या एकेरी धावेने पाऊण शतक धाव फलकावर म्हणजे 75 धावा धाव फलकावर ह्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. 75 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. शकुलचा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न सफल ठरतोय. डीप पॉइंट सीमारेषेच्या अलगद चेंडूचा टप्पा पडतोय व 1 बाउन्स चौकार हा शकीलच्या अब्दुलच्या बॅटमधनं या ठिकाणी निघत. आणखी 4 धावा निघतायत. त्या अर्थातच फलंदाजी करणाऱ्या क्रिएटिव्ह सर्कल स्पेंडियम क्रिकेट संघाच्या खाती 79 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 79 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. ओव्हरपिच चेंडू, फटका टोलवता होता तो सरळ, मात्र चेंडू बॅटला स्पर्श करतोय. वायरिश गलीच्या दिशेने जातोय. शॉर्ट थर्डमॅनवरनं क्षेत्ररक्षण होतोय. एकेर धाव ही अब्दुलच्या खाती सहज जमा होते. एकेर धावेने अब्दुल पोहोचते वैयक्तिक 15 धावांवर. तर या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय निश्चितपणे. तो अर्थातच या ठिकाणी 80 धावा ह्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. 80 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. मयूर डावखुराचा गोलंदाज सज्ज. ओव्हरपिच चेंडू, उत्तुंग असा फटका. एक मधुर असा संगम चेंडू व फळी यांचा होतोय आणि हाच मधुर संगम हा सरफराजसाठी आणखी एक षटकार मिळवून देण्यास कारणीभूत ठरतोय. 86 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर द कंप्लीशन ऑफ 7th ओव्हर. स्पर्धेचा आजचा निश्चितपणे
चौथा दिवस व या चौथ्या दिवशी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक या ठिकाणी धावफलकावर वैयक्तिक झळकवलं जातंय ते सरफराज उर्फ चप्पू याच्याकडनं. गतवर्षीच्या क्रिकेट मोसमाचा विचार केल्यास गतवर्षी तो लयीत होता व याही वर्षी मी त्याच भरात गोलंदाजांवर तुटून पडेन असे स्पष्ट संकेत हा या पेडणेच्या सुरेश रैना मैदानावर देताना दिसतोय. तो सरफराज उर्फ चप्पू आतापर्यंत नेत्रदीपक अशी त्याची खेळी ही मैदानावर 86 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 षटकांचा खेळ समाप्त. अंतरिम 6 चेंडूंचा नाममात्र खेळ बाकी. हे 6 चेंडू फेकण्यासाठी पाहायचं आहे कोण गोलंदाज सज्ज होतोय. तो गोलंदाजी करणाऱ्या या ठिकाणी साई क्रिकेटर्स करीम क्रिकेट संघाच्या वतीनं गोलंदाजीमध्ये या ठिकाणी गोलंदाज राजेश गावडे सज्ज होतोय. बहुधा वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हे गोलंदाज राजेश याचं असेल. डाऊन पद्धतीने चेंडू फेकला जातोय. चेंडू हवे झेल टिपण्याची संधी. यष्टीरक्षक संजय नागवेकर चेंडू खाली येतोय. स्वतः मी झेल घेईन असं साथीदारांना सांगतोय व त्याचा निर्णय हा योग्य असल्याचा निर्वाळा अंतिमता येतोय. तो गोलंदाज राजेश याला सफलता प्राप्त झाल्यानंतर शेवटच्या हारामारीच्या षटकात मोठे फटके मारावे हा इरादा पहिल्या चेंडूवर अब्दुलचा असफल ठरतोय. झेलचीत होऊन यष्टीरक्षक संजय नागवेकर याच्या हाती तो तिसऱ्या गटाच्या स्वरूपात माघारी परततोय व त्याची जागा करण्यासाठी आणखी एक आक्रमक शैलीचा फलंदाज गौरेश याची वर्णी लागते. ती क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघासाठी लोकल स्टार गौरेश नागवेकर याची वर्णी ही मैदानावर लागते. उजव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू चित्रविचित्र फटका मारण्याचा प्रयत्न. दोन्ही हात समांतर करत वाईचा इशारा येतोय. अवांतर धाव एकेरी अवांतर धावेने 87 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईकला चप्पू तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा गौरेश नागवेकर. ओव्हरपिच चेंडू फटका निघतोय मात्र यावेळी टायमिंग अचूक साध्य करण्यास फलंदाज कमी पडतोय. डीप विकेटला झेल टिपला जातोय मात्र या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक वैयक्तिक अर्धशतक झळकावण्याचा बहुमान संपादन केल्यानंतर अखेरच्या षटकात हारामारीच्या षटकात मोठ्या फटक्याच्या आहारी जातोय तो अर्थातच सरफराज उर्फ चप्पू व झेलचीत होऊन तो मैदानाच्या बाहेर जातोय व त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज संयोग याची वर्णी ही मैदानावर लागते. सलग 2 चेंडूंवर 2 सफलता यावेळी आपण पाहतोय ते गोलंदाज राजेश याच्या खाते. अतिशय आक्रमक अशी खेळी चप्पू यानं या मैदानावर सादर केली. जो 87 धावा आपण पाहतोय सांघिक. त्या 87 धावांमध्ये वैयक्तिक 65 धावा सलामीचा फलंदाज सरफराज उर्फ चप्पू कुटतोय व त्याचं स्वागत त्याच्या खेळीला मानवंदना त्याचे संघ साथीदार टाळ्यांच्या गजरात करताना दिसत आहेत. आपल्या साथीदारांनी दिलेली मानवंदना ही स्वागतार्ह संपून मैदानाची वाट सोडून पॅव्हलियन मध्ये परततोय तो सरफराज. चेंडू 8ला कडेला लागतोय. ज्या फटक्याला क्रिकेटमध्ये लेमन कट पद्धतीचा फटका म्हटला जातो. एकेरी धाव निघते. धावा कशाही होत. धाव प्रत्येक ही लाख मुलाची. प्रत्येक धाव ही प्रतिस्पर्धी संघाला धावांचा पाठलाग करताना डोकेदुखी ठरेल यात कोणतीही शंका नाही. ज्या एकेरी धावेने 88 धावा 88 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. गौरेश सज्ज आखूड टप्प्याचा चेंडू देखया फटका लिलया फटका निघतोय गौरेशच्या बॅट मधनं. तो 6 धावांसाठी व या षटकारानं 90 पार केली जाते. आता 94 सांघिक धावा या 4 गड्यांच्या मोबदल्यात. गौरेश षटकारानं स्वतःचं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय तो 94 धावांवर. उंच पुरा सरपातळ बांधायचा या ठिकाणी गौरेश ठामपणे सांगतोय की माझ्या देहयष्टीकडे पाहू नका तर माझ्या फटक्यांमध्ये पहा. फटक्यांमधील ताकद पहा व तीच त्याची ताकद 6 धावांसाठी खातं कोरण्यास ही कारणीभूत ठरते. नो बॉलचा इशारा. चेंडू हवेत. झेल टिपला तरी विशेष नुकसान होणार नाही. एकेरी धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेच्या नादी फलंदाज चकला जातोय. धावचीत होऊन मैदानाच्या बाहेर जातोय मात्र
गौरेश याला स्ट्राईक राहते. नो बॉलच्या स्वरूपातील एक धाव, त्यानंतर एक धाव गौरेशच्या खात्यात येईल. 96 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. फ्री हिटची निश्चितपणे या ठिकाणी संधी असेल. पंचांचा इशारा येतोय. 96 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज तातू याची वर्णी लागते, ती संयोग याच्या जागी. शहाण्णव धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज श्रीराम याची वर्णी ही लागते, ती क्रिएटिव्ह सर्कल्स पेडनेम क्रिकेट संघासाठी. अर्थात श्रीराम हा नॉन स्ट्राईकला असेल तर फ्री हिटची संधी खेळण्याची निश्चितपणे उपलब्धता ही गौरेश नागवेकर याला. या गौरेशनं 7 धावा आतापर्यंत कुठल्या आहेत. अवघ्या 2 चेंडूंवर एका षटकाराच्या सहाय्यानं तो गौरेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. फ्री हिटचा चेंडू और ते चेंडू हेलिकॉप्टरचा फटका. हेलिकॉप्टर हे हवेमध्ये उडतंय व हवेमध्ये उडालेलं हेलिकॉप्टर हे 6 धावांचं योगदान गौरेशला देते व या षटकारानं सांघिक शतक धावफलकावर धावांचं झळकलं जातंय. 102 धावा. 102 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. 102 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा फटका निघतोय. चेंडू जातोय तो डीप लॉंग लेगला. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण सुरू होते. चेंडूची फेक निश्चितपणे फलंदाजला धावची धोक्यात कारणीभूत ठरते. मात्र गौरेशला या ठिकाणी स्ट्राईक मिळते. पण बहुधा हा डावातील शेवटचा चेंडू असावा. त्यामुळे 103 धावांपर्यंतची मजल ही निर्धारित 8 षटकात. 104 धावांचं खडतर लक्ष ठेवलं जाते. एक प्रकारे साई क्रिकेट केरीम क्रिकेट संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तो काहीसा अंगलट आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही व याला प्रमुख कारणीभूत म्हणजे क्रिएटिव्ह सर्कल पेडनेम क्रिकेट संघाचा आक्रमक धुरंधर असा शिलेदार सरफराज उर्फ चप्पू, ज्याच्या बॅटमधनं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण पाहिलं ते 65 धावांचं आणि या सांघिक 104 धावसंख्येचा. दीपक भाऊ चल या पुढे. आमचं एकूण जाप तुझे नाव सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी. गावचे रायला कसले संगळ एक चालान तोडदी. युवा शक्त ही आमची फटी कशीच नासारखी. चल या पुढे चवला वाटार घातुदी. मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चोदी. दीपक भाऊ नाव तुझे तळागळा गाजूदी. हरायला ते करू दी. युवा शक्ती जागू दी. सळसळता तरणे रंगत अस्मिताय जागू दी. ट्रॉफी चल या पुढे. दीपक भाऊ चल या पुढे. आमचं एकूण जाप गोयचे नाव वैर का. चल या पुढे. आमचं दीपक ट्रॉफी आमचं दीपक. कितो आनंद झाला. जोय 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 वाटार फुलला. शबय 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 शबय. नाचे 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 नाचे. ट्रॉफी चल या पुढे. दीपक भाऊ चल या पुढे. आमचं एकूण जाप तुझे नाव वैर का. सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी. गावचे रायला कसले संगळ एक चालान तोडदी. युवा शक्त ही आमची फटी कशीच नासारखी. चल या पुढे चवला वाटार घातुदी. मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चोदी. दीपक भाऊ नाव तुझे तळागळा गाजूदी. हरायला ते करू दी. युवा शक्ती जागू दी. सळसळता तरणे रंगत अस्मिताय जागू दी. ट्रॉफी चल या पुढे. दीपक भाऊ चल या पुढे. आमचं एकूण जाप गोयचे नाव वैर का. चल या पुढे. आमचं दीपक ट्रॉफी आमचं दीपक. कितो आनंद झाला. जोय 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 वाटार फुलला. शबय 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 शबय. नाचे नाचे
चल या पुढे आमचं एकवट एकूण जाप तुझे नाव होईल का सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी गावचे राहिला कसले संगळ एक चालान तोडती युवा शक्ती ही आमची फटी कशी नासांची चलिया पुढे सवळ वाटार घातुती मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे तळागळा गाजुदी हरायला ते करुदी युवा शक्ती जागुदी सळसळता तरणे रगत अस्मिताय जागुदी ध्रुव ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूण जाप गोळीचे नाव होईल का चाल या पुढे ट्रॉफी आमचं दीपक ध्रुव ट्रॉफी आमचं दीपक वा कितलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शपय 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 नाचे 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 ध्रुव ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूण जाप तुझे नाव होईल का सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी गावचे राहिला कसले संगळ एक चालान तोडती युवा शक्ती ही आमची फटी कशी नासांची चलिया पुढे सवळ वाटार घातुती या दोन संघात साई क्रिकेटर्स क्रिकेट संघाला 104 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला या ठिकाणी अक्षय तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज अभिषेक. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, योग्य शिक्षा, थेट समालोचन कक्षाच्या दिशेनं अक्षय या ठिकाणी चेंडू टोलावतोय. चौकारानं या ठिकाणी स्वतःचं खातं खोलतोय, पर्यायानं खातं खोललं जातंय. ते साई क्रिकेटर्स केरम क्रिकेट संघाचं या मैदानावरचा इतिहास म्हणजे धावांचा पाठलाग या मैदानावर निश्चितपणे यशस्वी होतो. मात्र गरज आहे फलंदाजांना ती चिकटून उभे राहण्याची. 104 धावांचं आव्हान हे सुरुवातीला डोई जड वाटतंय, मात्र अक्षय व त्याचा साथीदार अभिषेक काय रंगत आणतायत हे पाहायचंय. गोलंदाज गौरेश नागवेकर सज्ज होतो षटकातील पुढील चेंडू फेकायला. यावेळी चेंडू सुरेख असा चेंडू, गोलंदाजाची गती पाहून या ठिकाणी रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न अक्षय करतोय. प्रयत्न असफल ठरतोय. बाकीचे सोपस्कार यष्टिरक्षकाद्वारे पूर्ण होत आहेत. निर्धाव चेंडू, 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा धावफलकावर. स्ट्राईकला अक्षय तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज अभिषेक. 104 धावांचं हे उद्दिष्ट निर्धारित 8 षटकात. उंचपुरा सडपातळ बांधाचा गौरेश नागवेकर सज्ज होतोय पंचांच्या डाव्या उजव्या हाताकडनं. सुरेख असा चेंडू, फुलरलेन पद्धतीचा चेंडू, चेंडू टोलवायचा होता तो कव्हर क्षेत्रात, मात्र चेंडूचा वेग फलंदाजला चकवतोय. मात्र आणि अपेक्षित फटका साध्य करण्यास अक्षयला ही निश्चितपणे अयशस्वीता प्राप्त होते. 4 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त. पंचांच्या उजव्या हाताकडनं म्हणजे राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करतोय तो उंचपुरा सडपातळ बांधाचा गौरेश नागवेकर. फुलटॉस चेंडू, हलकेच दिशा, विनासायास कोणतीही ताकद न लावता केवळ गोलंदाजाच्या गतीचा वापर करत या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक न होता अशा खाली जागे सर्कलचा वापर अक्षय करतोय. सुरेख असा फटका टोलवतोय. 8 धावा सांघिक 104 धावांचा पाठलाग करताना. स्पर्धा या स्पर्धेचा अंतिम सामना 28 तारीखला होईल व 29 तारीख पासून ज्या स्पर्धेचा बोलबाला आपण ऐकत होतो अशी बहुचर्चित ध्रुव चषक 2021 ही डे नाईट स्वरूपात 29 नोव्हेंबर पासून आपण याच मैदानावर अनुभवू. तर 8 संघांमध्ये प्रत्येकदा रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न दोन्ही हात समांतर अनुभवी पंचांकडनं होत आहेत. वाईटचा इशारा होतो येतोय. एका अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 9 धावांवर. एक साम्यता म्हटली तर वावगा ठरणार नाही. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर रिव्हर्स स्वीपचा फटका, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार व चौथ्या चेंडूवरही रिव्हर्स स्वीपचा पवित्रा. हा अर्थातच अक्षय घाटवळचा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त 9 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त 9 धावा.
स्कूपचा फटका मारायचा प्रयत्न केला होता तो अक्षयनं, कदाचित फाईन निघला, कोणी क्षेत्ररक्षक नाही अशा खाली जागेचा वापर करायचा. मात्र यावेळी गोलंदाज पारखतोय तो फलंदाजाला. नेमका काय हेतू असेल फलंदाजाचा फटका टोलवण्याचा याचा मानस आपल्या मनोमन बांधतोय व तो अपेक्षित फटका मी मारू देणार नाही या इराद्यानं चेंडू फेकला जातोय. तो निर्धाव म्हणून गणला जातोय. अर्थातच गोलंदाज गौरेश नागवेकर याचा मैदानावर. ओव्हरपिच चेंडू, देखना फटका, निश्चितपणे चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे जातोय तो 4 धावांसाठी. जी फटकेबाजी सरफराज उर्फ चप्पू याने पहिल्या इनिंग मध्ये केली होती त्याची पुनरावृत्ती या मैदानावर व्हावी साई क्रिकेटर्स केरिम क्रिकेट संघाकडनं अक्षय याच्याद्वारे ही अपेक्षा संजय नागवेकर व त्याच्या संघ साथीदारांची किंबहुना या ठिकाणी समर्थकांची, ती म्हणजे साई क्रिकेटर्स केरिमच्या. तर अक्षय घाटवळ नावाचं घोंगावणारं वादळ हे लवकरात लवकर थोपवावं यासाठी प्रयत्नवादी असेल क्रिएटिव्ह सर्कल पेंडिम क्रिकेट संघ, यात कोणतीही शंकाच नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, तब्बल 13 धावा बिनबाद 6ही चेंडू खेळतोय तो अर्थातच या ठिकाणी फलंदाज अक्षय घाटवळ. 3 चौकार त्याच्या बॅट मधनं निघतायत तर 1 धाव वाईटच्या स्वरूपातील. एसकेडीएस ब्रदर्स पालियम, कृपया आपण सज्ज राहायचं आहे. यानंतर आपला सामना होईल तो साई क्रिकेटर्स केरिम क्रिकेट संघाची. साई क्रिकेटर्स केरिम क्रिकेट संघ मैदानावर या ठिकाणी सामना खेळतोय तरी कृपया एसकेडीएस ब्रदर्स पालियम क्रिकेट संघ लवकरात लवकर या ठिकाणी आपण सज्ज राहायचं आहे. आपल्या कर्णधाराला सूचना, जर आपण अल्पोपहारासाठी या ठिकाणी मैदानाच्या बाहेर गेला असाल तर 5 मिनिटाच्या आत आपण मैदानावर उपस्थिती दर्शवायची आहे, कारण यानंतर आपला सामना होईल तो साई क्रिकेटर्स केरिम क्रिकेट संघाविरुद्ध. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, 13 धावा धावफलकावर. क्रिकेटमध्ये काही ठराविक आकडे आहेत, त्यातील 13 म्हणजे ज्याला घातांक संबोधला जातो तो घातांक टळविण्यास या ठिकाणी कामी येतोय की साई क्रिकेटर्स केरिम क्रिकेट संघ, की त्या घातांकावर पहिली सफलता प्राप्त करण्यास गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. हे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. कर्णधार तारणहार सर्वेसर्वा अभिषेक शिरगावकर हा फलंदाज म्हणून पंचांकडनं गार घेतोय. या सामन्यामध्ये प्रथमतः स्ट्राईकला येतोय तर गोलंदाज म्हणून बहुधा या ठिकाणी विशाल वायंगणकर याची नियुक्ती होते. ते अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या क्रिएटिव्ह सर्कल्स पेंडिम क्रिकेट संघाच्या वतीनं. आखूड टप्प्याचा चेंडू, फटका टोलवला होता. धावचीची निश्चितपणे संधी ही प्राप्त झाली असती. निश्चितपणे घातांक यावेळी हा संकट म्हणून उभा टाकला होता. मात्र धावचीच्या संभाव्य धोकापासून या ठिकाणी अक्षय वाचतोय, अभि वाचतोय. एक जीवनदान या दोन्ही फलंदाजांना मिळते. 13 धावा धाव फलकावर बिनबाद 13 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा वॉर्मअप पद्धतीचा विशालचा चेंडू होता. मात्र या चेंडूचा खरपूस समाचार घेऊ शकत नाही तो डावखुऱ्याचा फलंदाज अभिषेक. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र कोणतीही दया माया न दर्शवता 6 धावांसाठी डीप स्क्वेअर लेगला चेंडू भिरकावून दिला जातोय व या षटकारानं अभि स्वतःचं खातं खोलत संघाला परावर्तित करतोय तो 19 धावांवर. 1 षटक 2 चेंडू यांचा खेळ समाप्त, 19 धावा. यापूर्वीचाही आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यावेळी हवेत वार न करता जमिनीलगत फटका टोलवला होता. यावेळी मात्र मी फलंदाज म्हणून गोलंदाजाला कोणतीही दयामाया दर्शवणार नाही या इराद्यानं उत्तुंग हवेमध्ये केलेला वार हा 6 धावांचं योगदान अभिषेक याला मिळवून देतोय. क्षेत्ररक्षकाची नियुक्ती केली जाते. डीप स्क्वेअर लेगला, डीप लॉंग ऑनला आपण पाहतोय सरफराज. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, फटक्याची री ओढली जाते आणि जो या ठिकाणी अंतिमता निकाल अपेक्षित तो म्हणजे षटकाराचा, तो 6 धावांचा इशारा अनुभवी पंचांकडे येत. तब्बल 1 षटक व 3 चेंडूंवर या ठिकाणी पावशतक धावफलकावर झळकलं जाते. ते फलंदाजी करणाऱ्या अर्थातच साई क्रिकेटर्स केरिम संघाचं.
कृपया स्वयंसेवकांना विनंती की लवकरात लवकर जो चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय त्याला मैदानामध्ये आणण्यास आपण मदत करायची आहे. या ठिकाणी आमचे मंडळाचे कार्यकर्ते स्वयंसेवकाची भूमिका पार पाडतायत. त्यांना आम्ही विनंती करतोय जो चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय त्याला लवकरात लवकर मैदानामध्ये आणावं, जेणेकरून खेळ पूर्वावधीत या ठिकाणी सुरू होण्यास मदत होईल. पंचवीस धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. परत एकदा कुरटप्प्याचा चेंडू, आणखी एक लांबलचक फटका व यावेळी षटकारांची हॅट्रिक साध्य करण्यास फलंदाज अभि हा यशस्वी ठरतोय. आखूड टप्प्याची कमकुवत अशी गोलंदाजी व या कमकुवत गोलंदाजीला मी कोणतीही दयामाया दर्शवणार नाही. तर 104 धावांचा पाठलाग करताना जी वादळी सुरुवात अपेक्षित आहे, जो धावांचा पाऊस माझ्याकडनं अपेक्षित आहे, त्या फटकेबाजीचा सिलसिला मी कायम ठेवीन. पण एका बाजूनं 13 धावा पहिल्या षटकात निघाल्या, त्यानंतरच्या षटकात मी गोलंदाजांवर वरचष्मा गाजवेन हा अभिचा इरादा यशस्वी ठरताना दिसतोय. अवघे 4 चेंडू या षटकातील होत आहेत. त्या 4 चेंडूंवर 3 षटकार टोलेजंग आपण पाहतोय व धावफलक तब्बल 31 धावांपर्यंत मजल मारताना पाहतोय. तो 104 धावांचा पाठलाग करताना 31 धावा बिनबाद, 1 षटक 4 चेंडू यांचा खेळ हा समाप्त होतो. अजूनही 6 षटक 2 चेंडू म्हणजे 38 चेंडूंचा खेळ हा बाकी व 74 धावांचं अजूनही खडतर, 73 धावांचं खडतर लक्ष अजूनही. 38 चेंडू 73 धावा, अजून किल्ला बराच दूरवर आहे. मात्र हा किल्ला जर सर करायचा असेल तर अभिने जी वादळी खेळी केली त्याच गतीनं फटकेबाजी उर्वरित साथीदारांकडनं अपेक्षित व गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतो तो गोलंदाज विशाल. फटका सुरेख निघतोय. यावेळी मात्र दिशा बदलली जाते. पहिल्यांदा ऑन साइडला, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक नेत्रदीपक फटका. हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज अभि याच्याकडनं निघताना दिसतोय व या 4 धावानं धावफलक पुढे सरकतोय. तो तब्बल 35 धावा. 35 धावा धावफलकावर बिनबाद. वादळी अशी सुरुवात. tenniscricket.in या क्रिकेटच्या वेबसाईटवरनं तब्बल 197 देशांमध्ये थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं, म्हणजे संपूर्ण जगभरात ही स्पर्धा ही चर्चेली जाईल यात कोणती शंका नाही. फटका सुरेख निघतोय. एक धाव तो फलंदाज पूर्ण करताय, क्षेत्ररक्षक जगतोय व चेंडू डीप मिडविकेट सीमारेषा पार करत जातोय तो 4 धावांसाठी. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर खणखणीत 3 षटकार, त्यानंतर नेत्रदीपक 2 चौकार. तब्बल 26 धावा या षटकामध्ये निघतायत. सामन्यामध्ये सनसनाटी निर्माण होते. पहिल्या षटकात 13 धावा, त्यानंतरच्या षटकात तब्बल 26 धावा. खेळ समाप्त होतोय तो 2 षटकांचा म्हणजे अवघ्या 12 चेंडूंचा व डाव्या उजव्या हाताची ही जोरगोळी प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरेल. हा जो कावा या ठिकाणी रचला होता, हा मनसुबा संजय नागवेकर व त्यांच्या साथीदारांनी रचला होता, तो सुरुवातीच्या 2 षटकात यशस्वी ठरताना दिसतोय. 104 धावांचं डोंगरा एवढं आव्हान. मात्र या डोंगरा एवढ्या आव्हानाचा निधड्या छातीनं प्रतिकार करताना 39 धावांची खरबत्ती या मैदानावर होते अवघ्या 12 चेंडूंवर. चेंडूंचा खेळ म्हणजे 6 षटकांचा बाकी, 65 धावांची ही आवश्यकता. 36 चेंडू 65 धावा. सुरुवातीला सामना डोईजोड होईल असं वाटलं होतं, मात्र 2 षटकांमध्ये जी विस्फोटक फलंदाजी झाली, निश्चितपणे या विस्फोटक फलंदाजीमुळे फलंदाजी करणाऱ्या या ठिकाणी संघाला विजयाची दिवास्वप्न पडली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गोलंदाज अब्दुल सज्ज फुलटॉस चेंडू. फटका तर सुरेख होता, मात्र क्षेत्ररक्षकाची अभेद्य भिंत चिरण्यात अक्षय घाटवळ कमी पडतोय. स्वतःवर तो नाराज दिसतोय, मात्र क्षणिक नाराजी स्वतःवर आलेली ही दूर सारत परत एकदा नव्या उत्साहानं नव्या जोमानं आपल्या साथीदारांसमवेत तो प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांचा सामना करण्यास सज्ज होतोय.
फुलटॉस चेंडू यावेळी मात्र सरळ बॅटनं फटका टोलावला जातोय. चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. एका बाजूनं या ठिकाणी आपल्या साथीदाराचं म्हणजे अभिषेकचं वादळ घोंगावतंय. त्यामुळे या वादळामध्ये त्याचा साथीदार केवळ एकेरी दुहेरी धावा काढत शिफ्ट अँकर रोल क्रिकेटमध्ये ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने निभवावा व जी कामगिरी तो आपला साथीदार करतोय त्याची पुनरावृत्ती त्याला करू द्यावी ह्या इराद्यानं एकेरी धाव काढतोय तो अक्षय वैयक्तिक 13 धावांवर पोहोचतोय. तर 40 बघता बघता ही अवघ्या 2 षटक 2 चेंडू यांच्या अंतरात ही गाठली जाते. एक मात्र रनिंग बिटवीन द विकेटचा अपवाद वगळता या इनिंग मध्ये पूर्णतः सरस ही डाव्या उजव्याची हाताची जोडगोळी ही मैदानावर दिसते. सफलतेची नितांत गरज ही अब्दुल्ला. यावेळी मात्र चेंडू निर्धाव गणला जातोय. बऱ्याच वेळेनंतर ज्या फलंदाजानं आपली नजर चेंडूवर व्यवस्थितरित्या बसवली आहे, जो फलंदाज डोकेदुखी म्हणून या मैदानावर समोर येतोय तो गोलंदाजी करणाऱ्या अर्थातच या ठिकाणी क्रिएटिव्ह सर्कल्स पेंडियम क्रिकेट संघासाठी तो फलंदाज या ठिकाणी चकतोय डावखुऱ्याचा अभिषेक. 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू धावचेची संधी होते मात्र थेट यष्टांवर फेक करण्याचा प्रयत्न हा असफल ठरतोय. दैव बलवत्तर अक्षय घाटवळचं की ज्या ठिकाणी तो सहजगत्या धावचीत होऊ शकला असता त्या ठिकाणी त्याला सुदैवाची साथ मिळते. अर्थातच या ठिकाणी साई क्रिकेटियर्स केरम क्रिकेट संघाला पर्यायानं एकेरी धाव 41 धावा धावफलकावर. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. 41 धावा धावफलकावर. अब्दुल सज्ज उजव्या यष्टीच्या चेंडू किंचितनं बाहेर जातोय. इरादा होता तो स्क्वेअर कटचा मात्र चेंडूची गती पाहिल्यानंतर आपल्या मोठ्या फटक्याला तो लगाम घालतोय अक्षय. चेंडू हलकेच यष्टीरक्षकाच्या हाती सोडून देतोय. नाममात्र 2 धावा खर्च करणारं एक मात्र अपवाद म्हणजे सफलतेचं. ती सफलतेच्या शोधात शक्याची सांगता करण्यासाठी गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू गती परिवर्तनाचा चेंडू मात्र चेंडू गोलंदाजाच्या हातनं निसटल्यानंतर अक्षयचा बेत होता तो मोठा फटका मारण्याचा. अक्षय आपलं इत्सिप्त साध्य करतोय. जे षटक 5 चेंडूंवर अवघ्या 2 धावा खर्च करणारं त्याला 8 धावात परावर्तित करतोय. पर्यायाने खेळ समाप्त होतोय तो 3 षटकांचा व 3 षटकांमध्ये तब्बल 48 धावा. एक समाधानकारक असा धावफलक. विस्फोटिक फलंदाजी करताना 47 धावा धावफलकावर बिनबाद. धावा धावफलकावर. आता 57 धावांची गरज येऊन ठेपते. 30 चेंडूंचा खेळ बाकी व एक महत्व षटक पूर्ण षटक म्हणजे ध्रुव षटक हे अजूनही बाकी. ते षटक स्पर्धेमध्ये आतापर्यंत या मैदानावर अनेक वेळा आपण पाहिलं सामन्याचं निकाल बदलवू शकतं, सामन्याचं गणित परतवू शकतं. असं ध्रुव षटक हे अजूनही येण्या बाकी. सुरुवातीच्या आघाडीच्या 3 षटकात फलंदाज सरस ठरतायत, वरचढ ठरतायत. 104 धावांचा पाठलाग करताना तब्बल 47 धाव ही मोठी तगडी धावसंख्या धावफलकावर ही झळकली जाते. मांजरेगावच्या सरपंचा सौभाग्यवती प्रिया महेश कोनारकर यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या मैदानावर होते. या खेळाचा आस्वाद लुटण्यासाठी होते. समालोचन कक्षामध्ये मान्यवरांच्या कक्षात आम्ही त्यांचं शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत करीत आहोत व या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद आपण या ठिकाणी घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करीत आहोत. उजव्या यष्टीचा चेंडू बाहेर जातोय. एकेरी धाव वाईडच्या स्वरूपातील एका अवांतर धावेने या ठिकाणी सरफराज आपल्या गोलंदाजीची सुरुवात करतोय. तब्बल 48 धावा 3 षटकांच्या सांगतेखेरीज 4थ्या षटकाच्या सुरुवातीस 104 धावांचा पाठलाग करताना सरफराज गोलंदाजी मार्कवर सज्ज. फटका मोठा टोलवायचा होता. टायमिंग अचूक साध्य होत नाही. चेंडू बॅटच्या बाहेरील कडेला स्पर्श करतोय. यष्टीरक्षकाच्या थोड्या पुढे पडतोय. एक किंचितशी नाजूकशी हळहळ या ठिकाणी पाहिली जाते ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या वतीनं. आखोड चेंडू. यावेळी मात्र खरपूस समाचार.
अभिषेक नावाचं वादळ या मैदानावर घोंगावताना दिसतंय व अभिषेक नावाचं साई क्रिकेटियर्स केरीम क्रिकेट संघाकडनं घोंगावणारं वादळ हे क्रिएटिव्ह सर्कल पेंडेम क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना पूर्णतः नतमस्तक या मैदानावर करताना दिसतंय. तब्बल 54 धावा धावफलकावर बिनबाद. जी वादळी एक हाती खेळी तब्बल 65 धावांची सरफराजने या मैदानावर केली. प्रथम फलंदाजी करताना क्रिएटिव्ह सर्कल पेंडेम क्रिकेट संघाकडनं त्या वैयक्तिक 65 धावांच्या व सांघिक 103 धावसंख्येचा पाठलाग करताना जे प्रत्युत्तर अपेक्षित होतं आघाडीच्या 4 षटकांमध्ये तेच प्रत्युत्तर चोखरित्या दिलं जाते. 54 धावा बिनबाद. चौथं षटक हे प्रगतीपथावर. यावेळी मात्र फटका फसतोय. यापूर्वीच्या फटक्याची पुनरावृत्ती करायची होती व दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी त्याचा साथीदार अनुभवी असा खेळाडू अक्षय त्याला मौलिक असा सल्ला देतोय की आता ताई पडा मोठ्या फटक्यांचा तू करू नकोस. 3 चेंडूंवर 7 धावा आतापर्यंत ह्या निघतायत और ते चेंडू सुरेख फटका. चेंडू समोर म्हणजे अर्थातच या ठिकाणी मर्यादेच्या कक्षेत व मर्यादेच्या कक्षेत आलेला चेंडू गोलंदाजाला कोणतीही दयामाया न दाखवता डीप लॉंग ऑन सीमर्सच्या पलीकडे जातोय. तो 6 धावांसाठी या षटकारानं 60 धाव फलकावर गाठली जाते. 60 फॉर द लॉस ऑफ नो विकेट. 60 धावांची बहारदार भागीदारी पहिल्या कार्यासाठी. 12 चेंडूंवर 39 धावांवर या ठिकाणी खेळतोय तो अर्थातच धावखुराचा अभिषेक. वैयक्तिक त्याची 40वी धाव निघते. 2 फलंदाजांमध्ये धावा पूर्ण करण्यात निश्चितपणे ताळमेळ दिसत नाही. 2दा आतापर्यंत दैवाने साथ दिली आहे. कदाचित जे प्रति आक्रमण केलं गेलं फलंदाजांकडनं त्या प्रति आक्रमणामध्ये पूर्णतः हलकल्लोळ मासला जातोय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या गोटात आणि त्याचेच पडसाद या मैदानावर दिसत आहेत की या दोन्ही फलंदाजांना धावचीच्या स्वरूपात बाद करण्याच्या आतापर्यंत 3 संधी या निष्फळ ठरल्या आहेत आणि त्याचेच फलित आपण पाहतोय ते साई क्रिकेटियर्स केरीम क्रिकेट संघासाठी की त्यांची सलामीची जोडी अजूनही अबाधित व तब्बल 61 धावा ह्या धावफलकावर झालेल्या दिसत आहेत. 104 धावांचा पाठलाग करताना शॉर्ट आर्म जॅमचा फटका सुरेख असा तो म्हणजे डीप लॉंग लेगला अक्षयच्या बॅटमधनं निघतोय. मी कुठे अभिषेकच्या साथीला कमी नाही असं तो ठामपणे सांगतोय. ज्या चौकारानं या ठिकाणी खेळ समाप्त होतोय तो 4 षटकांचा 65 धावा धावफलकावर 104 धावांचा पाठलाग करताना मैदानावर. आनंद झाला वाटार फुलला अतिशय सुरेख अशी धुंद या धुंदवर या ठिकाणी क्रिकेट रसिक दाजी पुढे या ठिकाणी आपल्या पदतालुक्याचा आविष्कार सादर करताना दिसतोय. या स्पर्धेमध्ये निश्चितपणे रंगाची येते. अशाच उत्स्फूर्त प्रतिसादाची प्रेक्षक वर्गाकडनं आपली अपेक्षा वर्तवतोय. दरम्यानच्या कालावधीत युवा शतकाचा इशारा पंचांकडनं येतोय. यानंतर होणारा सामना एसकेडीएस ब्रदर्स पालियम वर्सेस साई क्रिकेटियर्स केरीम. यानंतर होईल सामना एसकेडीएस ब्रदर पालियम वर्सेस साई क्रिकेटियर्स केरीम. तरी कृपया आम्ही विनंती करतोय एसकेडीएस ब्रदर्स क्रिकेट संघाच्या कर्णधाराला आपल्या संघाच्या उपस्थितीची नोंद आपण या ठिकाणी करायची आहे. 4 षटकांमध्ये 65 धावा अवघ्या 39 धावांची आवश्यकता. 24 चेंडू. एखादा चमत्कार या मैदानावर वाचवू शकतोय क्रिएटिव्ह पेंडेम क्रिकेट संघाला की ज्या दिमागदार विजयाच्या दिशेनं आगेकूच तीच आगेकूच पुढे सुरू हे सांगण्यासाठी येथील जय भोसले. धन्यवाद समीर. धाव बात करण्याची संधि. एक बड़े टोटल का पीछा यानी कि 8 ओवर में 104 रन का पीछा करना था और एक क्या ताबड़तोड़ शुरुआत रही है अभिषेक और साथ साथ अक्षय घाटवल की. 66 रन टोटल अब स्कोरबोर्ड पर. अभी भी 38 रनों की और आवश्यकता गौरीश नागवेकर गेंदबाजी पर.
और ये अच्छी गेंद, लेकिन बेहतरीन स्क्वायर ड्राइव, गेंद देखते देखते सीमा रेखा के बाहर, कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन के लिए लाजवाब स्ट्रोक, जिसे लेदर बॉल क्रिकेट का विद रंग द कारपेट का स्ट्रोक कहा जाता है। अक्षय के बल्ले से निकलता हुआ एक शानदार स्ट्रोक। ऐसी गेंदबाजी की इंतजार में थे और ये ध्रुव ओवर यानी कि आजादी बल्लेबाज को है, लेकिन क्या टाइमिंग, क्या ताकत और क्या नजाकत। यार कर लेंगे गेंद इस बार खेल दिया, शायद कवर बैकअप 900 का, वहां पर 1 रन मिलेगा जरूर। अब स्ट्राइक पर है अभिषेक, एक चौका निकला इस ओवर में। इस ओवर के ऊपर निर्भर रहेगा कि आने वाले ओवर में कितने रन बचा पाएंगे, बनाने पड़ेंगे। और देखना है गौरेश नागवेकर की ये बची कुची गेंदों में किस तरह से बल्लेबाजी करते हैं। अभिषेक पूरी लाइन में नजर आ रहे हैं, अभिषेक की ताबड़तोड़ बल्लेबाजी इस मैदान के ऊपर। यार करलिंग की गेंद इस बार सम्मान दिया, इसे हल्के हाथों से खेल दिया, एक सिंगल मात्र मिलेगा। सिंगल के साथ साथ टोटल अब पहुंचा जो कि 72 रन। बहत्तर रन टोटल स्कोर बोर्ड पर। और अक्षय अब मात्र स्ट्राइक पर, सावधा करके गौरेश की गेंदबाजी का थोड़ी सी फील्डिंग में बदलाव किया जा रहा है। सभी खिलाड़ी 30 यार्ड घेरे के अंदर, और क्या मुकाबला है। शायद ये मुकाबला अगर चेस करते हुए जीतेगी तो एक इतिहास रचा जाएगा 100 के ऊपर के पीछा। वो इस बार हटकर खेलना चाहते थे, दिल स्कूप लगाना चाह रहे थे, हट गए थे, ऑफ स्टंप से बाहर सफल हो चुके थे, लेकिन तेज गेंद चले गए विकेट कीपर के हाथ में। अब्दुल सलाम विकेट के पीछे, गौरेश नागवेकर एक बड़ा नाम इस पेनेम प्रीमियर लीग की खोज है। और गोवा राज्य से बड़े बड़े प्रतियोगिता में गोवा राज्य के बाहर तमिलनाडु तक जाने वाला ये खिलाड़ी, स्टेट लेवल के ऊपर खेलने वाला ये खिलाड़ी। फुल टच डिलीवरी इस बार, शायद बेहतरीन फील्डिंग, स्कोरिंग अंपायर के बगल में से गेंद जा रहे थे, लेकिन उतनी शानदार फील्डिंग वहां पर। 1 रन मात्र, और इस 1 रन के साथ अब टोटल पहुंचा जो कि 73। अब बची है और 18 गेंदे, और 18 गेंदों में जीतने के लिए और 31 रनों की है आवश्यकता। मैदाची गुढी सगळ्या ठिकाणा चुदी, दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा गाजू दे, हारायला ते करू दे, युवा शक्ती जागू दे, सळसळता तरणे रंगत अस्मिताळे जागू दे। ध्रुव ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ, चल या पुढे, आमचं एकवट एकूच जाप, गोयचे नाव वैर का। चल या पुढे। के पूरे आसार बन जाएंगे यहां पर केरम टीम के। गेंदबाजी के मोर्चे पर नजर आते हुए अब्दुल सलाम की ये ओवर क्या सलाम करने लायक होगी, ये देखने वाली बात होगी। अच्छी गेंदबाजी करोगे तो सलाम जरूर ठोका जाएगा उनके टीम के खेमे से। देखना है, सामने है अक्षय घाटोल, ये सीधे साधे नहीं, ये है खतरनाक अक्षय। इस बार बेहतरीन गेंद, इस बार शुरुआत अच्छी रही है अब्दुल सलाम की गेंदबाजी की, और इस बार खड़ी हो गई गेंद, और जिस ब्रेक थ्रू की तलाश थी वो ब्रेक थ्रू नजर आता हुआ। खतरनाक अंदाज में बल्लेबाजी कर रहे थे अक्षय, खतरनाक लग रही थी ये प्राथमिक जोड़ी, उसके तोड़ने में कामयाब हासिल करते हुए अब्दुल सलाम। दरम्यान या ठिकाणी मच्छिंद्र शेटगावकर यांचं आगमन होत आहे, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। मच्छिंद्र शेटगावकर, आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी पॅव्हलियन मध्ये येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय मच्छिंद्र शेटगावकर।
एक शानदार पारी को अंजाम दिया, 29 रनों की एक धमाकेदार पारी को अंजाम दे दिया और मैच में बनाए रखा अपने टीम को। रनों का जो आस्किंग रन रेट है कम होने नहीं दिया और जिस तरह से बढ़ने नहीं दिया आस्किंग रन रेट को, और जिसके चलते मैच में अभी भी बनी है दोनों टीमों के लिए बराबर का मौका। और अभिषेक को अब मात्र बल्लेबाजी करनी पड़ेगी, साथ साथ मयूर को भी बल्लेबाजी करनी पड़ेगी। अपने बल्ले के दम के ऊपर सामने वाले गेंदबाज को नचाना पड़ेगा। देखना है अब्दुल सलाम गेंदबाजी करते हैं और उनके सामने बल्लेबाजी के लिए आएंगे 33 नंबर की जर्सी पहने हुए मयूर सामना करेंगे अब्दुल सलाम की गेंदबाजी का। इकतीस रन और चाहिए मुकाबला जीतने के लिए। और फिर एक बार अब्दुल सलाम फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करते हुए नजर आ रहे हैं लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के लिए। अच्छा मुकाबला और इस बार आते आते और पिच डिलीवरी के ऊपर धावा बोल दिया, सनसनाता दंडनाता गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए स्टैंड एंड डिलीवर। क्या बेहतर स्ट्रोक, ताबड़तोड़ चाबुक शॉट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए, काफी दूर ऊंचा आसमानी और सुल्तानी छक्का। गेंद जैसे बल्ले के ऊपर टकराई मानो उसके ऊपर 6 रन की छाप सी लगी हो, ठप्पा सा लगा हो। गूंज कहां तक आई बल्ले के गेंद लगने के बाद, इससे पता चलता है क्या ताकत थी इस शॉट में। अब्दुल सलाम फिर एक बार एक छक्का इस ओवर में निकला है और यॉर्कर लेग की गेंद इस बार खेल दिया मिडान लॉन्गन के क्षेत्र में। 900 आपको नजर आ रहे हैं, वहां पर 1 के रन के ऊपर संतुष्टि लेनी पड़ेगी। सिंगल अब मात्र टोटल आगे बढ़ता हुआ जो कि 80 के ऊपर परावर्तित होता हुआ। 24 रनों की और आवश्यकता ये मुकाबला जीतने के लिए। 14 गेंदे और 24 रनों की है जरूरत। 14 डिलीवरीज एंड 24 रन्स रिक्वायर्ड। और इस बार खेल दिया वही फायर, गेम स्टैंड एंड डिलीवर। What a shot, mind blowing, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। टोटल पहुंचा अब 86 रन के ऊपर। दरम्यान या परिसरामध्ये प्रदीप हडपडकर यांचं आगमन होतंय, त्यांचंही हार्दिक स्वागत। आपल्याला विनंती असेल आपण स्थानापन्न व्हावं। लेग स्टंप से बाहर तेज डालने की कोशिश की थी, थोड़े से यहाँ पर जिया वाइड का इशारा आता हुआ 1 रन जरूर निकलेगा। 1 रन के साथ टोटल 87 रन। बड़ा ओवर चाहिए था, वो बड़ा ओवर यहाँ पर निकलता हुआ। निजी 48 रन के ऊपर खेल रहे हैं बल्लेबाज, 2 रन दूर अपने हाफ सेंचुरी से। ओ फिर एक बार बैक टू बैक वाइड, ये है दबाव, ये है इस मुकाबले का दबाव। वाइड का इशारा, अतिरिक्त सिंगल के साथ टोटल अब आगे बढ़ता हुआ जो कि 87 रन 88 रन। और इस बार शायद अपील जोरदार की थी लेकिन लेग स्टंप को शायद मिस कर रही थी गेंद और समाप्त होता हुआ यहां पर छठा 6 ओवरों का खेल समाप्त। 88 रन टोटल स्कोर बोर्ड पर। 12 गेंदों का खेल अभी भी बाकी और जीतने के लिए 16 रनों की है आवश्यकता। लास्ट कॉल फॉर एसकेडीएस ब्रदर्स पालेम टीम। 12 गेंदों में जीतने के लिए 16 रनों की है आवश्यकता। मैच में क्या होगा ये आने वाला समय तय करेगा। समय का पिटारा जब खुलेगा तब पता चलेगा मैच में क्या क्या बचा है, क्या क्या गंवाया है। और प्रीमियर लीग के इस मैदान के ऊपर ऐसे मुकाबले जायज है। ऐसे मुकाबले के लिए दर्शक आस लगाए बैठते हैं और YouTube के माध्यम से tenniscricket.in के माध्यम से इस
श्रृंखला का, इस प्रतियोगिता का लाइव प्रेक्षेपण किया जा रहा है। गेंदबाजी के लिए सरफराज उर्फ चप्पू, जिन्होंने इस प्रतियोगिता के पहले हाफ सेंचुरी मुकम्मल किए थे, और इस बार खेल दिए हरे बल्ले के साथ ताकतवर स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर, मिडिल कट के सर के ऊपर से 6 रन के लिए। मानो ये मयूर नाच नचा रहा है। हम अक्सर तारीफ करते हैं मयूर इस तरह से खेलते हैं, उस तरह से खेलते हैं, लेकिन कहना पड़ रहा है जंगल में नाचा मोर किसने देखा। लेकिन इस मैदान के ऊपर मयूर नाचता हुआ, अपने बल्ले के जलवे बिखारता हुआ इस मैदान के बीच में, बहुत ही तगड़े स्ट्रोक इस बल्लेबाज के बल्ले से निकलते हुए। और फिर एक बार, इस बार ऑफ साइड के दिशा में, कवर के दिशा में 6 रन के लिए। मुझे जरूरत नहीं है आखिरी ओवर की, मुझे जरूरत नहीं है आखिरी गेंद की, मेरे पास क्षमता है मुकाबले को इस ओवर में समाप्त करने की। इसी सोच के साथ मयूर मैदान के बीच में बल्लेबाजी करता हुआ, क्या धुआंधार बल्लेबाजी, रोके तो रोके किसे। एक अक्षय नाम का तूफान वापस आया नहीं, मयूर मैदान के अंदर जा चुके हैं। मात्र 4 रनों की आवश्यकता। ओ इस बार स्लोवर 1, चेंज ऑफ स्पेस, टिप्पा गिरने के बाद थोड़े से बाहर की तरफ निकले, क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी की है मयूर ने। अब तक की बात की जाए तो 5 गेंदों का सामना किया और उसमें 3 छक्के सीमा रेखा पार। आगे निकले थे खेलने के लिए और इस बार मात्र आउट, स्टंप आउट, लेकिन काम कर दिया इस खिलाड़ी ने अपना टीम के लिए, पिच हिटर के रूप में बल्लेबाजी के मैदान के अंदर। भाई आप तो आज मुस्कुराने के दिन है, क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी आपकी हो चुके मैदान पर। मयूर की लाजवाब बल्लेबाजी और उनके तालियों के साथ स्वागत किया जा रहा है। क्यों ना हो, और मौके के ऊपर रन आए 19 रन। इस रनों के अहमियत इस 104 रनों का पीछा करने वाली टीम को पता होगी। ये 19 रन वो भी आए हैं 5 गेंदों में, यानी कि 14 गेंदों का फासला, और वही निर्णायक रहे इस मुकाबले के लिए। इस बार कलाई के सारे खेल दिया, शायद सिंगल ही मिलेगा वहां पर, और एक अभी रन चाहिए 3, और 48 रन के ऊपर खेल रहे हैं अभिषेक। औपचारिकता मैं कहूंगा, लेकिन सबकी निगाहें होंगे, क्या एक ही मुकाबले में दूसरा अर्धशतक हो पाएगा। और इस बार खेलना चाहते थे, शायद गेंद लगी नहीं बल्ले को, बड़ा शॉट लगाने की कोशिश कर रहे थे। अब आखिरी 6 गेंदों का खेल बाकी है और आखिरी 6 गेंदों में 3 रनों की है जरूरत। तीन रनों की और आवश्यकता ये मुकाबला जीतने के लिए। और अब मात्र शायद गेंदबाजी के लिए तिमराज के हाथ में गेंदबाजी का भार सौंपा गया है। आखिर इस मैदान के ऊपर समीर रन बनाए तो बनाए जाए कितने, ये सवाल है निशान। 104 रन आसानी के साथ पीछा किया जाता है, तो इस मैदान के ऊपर रन बनाने की कोशिश कितनी करनी होगी, ये देखने वाली बात होगी। 6 गेंदे और 3 रन। स्ट्राइक पर है विकी पंडित। तिमराज, ओ ये वाइड गेंद, और साथ साथ एक और 22 के रूप में एक और रन मिलेगा, यानी कि 2 रन के साथ स्कोर बराबरी के ऊपर आ चुका है। मात्र 1 रन दूर है अपने जीत से।
और यहाँ पर देखिए तगड़ा शॉट, 6 रन यहाँ पर एक चाहिए था, छक्का जड़ा और शायद 50 रन भी उनके पूरे होते छक्के के साथ। बेहतरीन, वेल डन, वेल प्लेड अभिषेक, बहुत ही बढ़िया मुकाबला, लोगों का पूरा मनोरंजन कर देने वाला यह मुकाबला। छक्के चौकों की मानो बरसात इस मैदान के बीच में, पहले दिन में दूसरे दिन में इस मैदान के ऊपर बारिश की बरसात, आज इस मैदान के ऊपर छक्के चौकों की बरसात।